श्रावण महिन्याच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा। कोळे सुके सावधाने 1 वाटी होते, मग भिजून ते आता 1.5 वाटी झाले। मग आपण 4 बटाटे घेतलेले आहेत, त्यांना आपण असं जाडसर पण तुम्ही सगीन बटाटे ते पण चुरू शकता आणि किसून घेतले तर खूपच सोपं जाईल तुम्हाला करण्याच्या वेळेस। आणि जाडसर घेतले ते माझून चुरायला आपण 1 वाटी शेंगदाणे घेतले तर मिक्सरच्या साहाय्याने जाडसर दळून घेतलेले आहे, ते पण घालूया। चटणी घेतलेली आहे, तुम्ही जिरं पण घालू शकता, कोथिंबीर पण घालू शकता तुमच्या इच्छानुसार। हे साबुदाणे वडे बनवायचे आहे आपल्याला साबुदाणे वडे बनवायचे आहेत ना, त्यासाठी आपण फराळी वडे आहेत ना, म्हणून त्यासाठी आम्ही तर काही जिरं खात नाही, कोथिंबीर वगैरे काही खात नाही। मग याच्यात साधं मीठ, चटणी आणि साधं मीठचाच वापर केलेला आहे, शेंगदाणे आणि बटाटे। तुम्हाला पटलं तर तुम्ही कोथिंबीर जिरं पण घालू शकता इच्छानुसार। आम्ही तर काही खात नाही म्हणून आम्ही काही घातलेले नाही, तुम्ही घालू शकता तुमच्या आवडीनुसार, तुम्ही सर्व घालू शकता। हे सोमवारसाठी श्रावण सोमवारसाठी बनवले येणार आहे ना, म्हणून त्यासाठी काही आपण घालणार नाही। आता हाताने असे छानसं चुरून घ्यायचं आहे आणि एकजीव करून घ्यायचं आहे साबुदाणे आणि बटाट्यांचा। आणि जास्त चटणीचा वापर केला नाही आपण, काय केला नाही तर आम्ही जास्त तिखट खात नाही ना, त्यासाठी चवीनुसार। तुम्हाला कधी तिखट आवडत असेल तर मग तुम्ही 2 चम्मच चटणी घालू शकता। आपण 1 चम्मच चटणी, मीठ घातलेले 1 चम्मच, पोळ्या खाण्याच्या चमच्यानुसार घातलेले 4 छोटे बटाटे घेतलेले आपण, तुम्ही मोठे 3 पण घेऊ शकता। आणि एकजीव करून घ्यायचं आहे। आता याला 5-10 मिनिटं आपण झाकून देऊया। ते मीठ साबुदाणे वडे बनवण्यासाठी सुरुवात करायची आहे। आपण हाताला चिटकताना त्यासाठी हातांना चिटकतं त्यासाठीच आपण एक साईडला तेल घेतलेलं आहे, तुम्ही पाणी पण वापरू शकता। जास्ती बारीक करायचे नाही आहेत, असं मस्त छानसं साबुदाणे वडे असे छानसर दाबायचे आहेत, जास्त जाड नाही जास्त बारीक। हे बघा आपले साबुदाणे वडे तयार करण्यात सुरुवात झालेली आहे। आपण कढई तपून घ्यायची आहे, मग तेल घालायचं आहे। का आपण कढई धुतली होती ना, त्याच्यात पाणी राहिलेलं असतं, ते असं तपवल्याने शिताडे उडत नाही। आपली कढई तपून गेलेली आहे, तर आता तेल घालूया। एक साईडला आपण बटाटे वडे बनवणार, त्याच्यानंतर एक साईडला आपलं तेल तपून जाणार आहे। आपले साबुदाणे वडे छानसर तयार झालेले आहेत। आपले एक साईडला तेल पण तपलेलं आहे, आपण आता तेलात सोडूया। जोपर्यंत साबुदाणे वडे असं लालसर तळले जोपर्यंत साबुदाणे वडे असं लालसर होत नाही तोपर्यंत तेलातच छानसर तळून घ्यायचे आहे। लाल होईपर्यंत साबुदाणे वडे काढायचे नाही आहेत, कमी गॅसवरती छानसर तळून घ्यायचे आहेत। छानसर काढून घ्यायचे, जोपर्यंत आपले साबुदाणे वडे असे लालसर होणार नाही आहे तोपर्यंत आपण असं हलवत राहायचे, हळूहळू असं त्यांना उलट पालट करायचं आहे।
खाली वरचा भाग आहे याला खाली करायचं आहे, खालचा भागला असं वरती करायचं आहे, याला म्हणतात उलटपालट. असं करून घ्यायचं आहे. असं केल्याने मग आपले साबुदाणे वडे छानसर लालसर तळले जातील, ते आतून कच्चे राहणार नाहीत. हे बघा, हे बघा कसे वाजत आहे आपले साबुदाणे. साबुदाणे वड्यांची डिश तुम्हाला कशी वाटलेली आहे? श्रावण महिना म्हटलं तर चला म्हटलं काही नवीन विशेष खाऊ. कायम तेच फराई साबुदाणे खिचडी खाऊन खाऊन बोर होतो ना, त्यासाठी आपण नवीन बनवायचं आहे साबुदाणे वडे. त्याच्यासोबत चटणी, दही, तुम्ही मिरची पण तळून साबुदाणे वडे किती छान तर फुललेले आहेत. झालेला आहे. मग श्रावण महिना चालू झालेला आहे, त्यासाठी आपण फराई नवीन पदार्थ कायम आपल्याला ते साबुदाणा खिचडी वगैरे खाऊन खाऊन बोर होतं, कंटाळा येतो. त्याच्यासाठी आपण नवीन पदार्थ बनवलेला आहे, रेसिपीमध्ये आणलेला आहे, बनवलेला आहे. आपण बनवलेला आहे नवीन पदार्थ म्हणजे साबुदाणे वडे. बघा आपले साबुदाणे वडे छान. 1 वाटी दही घेतलेली आहे आणि 1 वाटी चटणी घेतलेली आहे. आपली चटणी आपण जास्ती तिखट पदार्थ तुम्हाला आम्ही सहसा म्हणजे आम्ही मिडियमच जास्ती तिखट पदार्थ खातच नाही, त्यासाठी आम्ही मिडियम शेंगदाण्याची चटणी बनवलेली आहे. 1 वाटी दही आहे आणि साबुदाणे वडे सोबत चविष्टसाठी मिरची तळलेली आहे. कशी वाटली आमची रेसिपी? जास्तीत जास्त शेअर करा, कमेंटमध्ये ना